जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील आज 17 मेचं प्रवचन. आज परमपूज्य दत्ता काका यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचं प्रवचन सुरू करूया. मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. आपल्याला काही हवे असे वाटले की ते तसे झाले नाही म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले म्हणजे काळजीचे कारणच उरत नाही. आपण देव आहे असे म्हणतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का? एखादा मनुष्य बुडायला लागला म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी आपल्याला तारील असं त्याला विश्वास वाटतो आणि तो त्याला धरून आपणही त्याच्याबरोबर बुडतो. म्हणून म्हणतो देव आहे असा आपला खरा विश्वास नसतो. आपण नुसते तोंडाने तसं म्हणतो एवढंच. नाहीतर आपल्याला काळजी का बरं वाटावी? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आमच्या मागची काळजी आणि सुखदुःखे काही संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यानंतर सुखदुःख मानण्याचे कारणच नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे तसाच तो तुमच्यातही आहे, तसाच तो दुसऱ्यातही आहे. मग दुसऱ्याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे काहीच कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काहीही झाले तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडं बळजबरी करावी लागते. लहान मुलांना शाळेत जाण्याकरता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवतानाही तसेच करावे लागते. असा थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच, भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात फार उपयोगी पडते. प्रपंचाचा प्रयत्न आज जो चालू आहे तो तसाच करीत जावा, पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी.